महाराष्ट्राला महाराष्ट्रावरचं मराठीपण नष्ट करण्याचा डाव. हिंदीची सक्ती गुजरातला नाही आहे. किंबहुना अनेक भाषणांतून प्रधानमंत्री मोदी यांना विचारले गुजराती जनतेला की तुम्ही हिंदीची सक्ती सहन करणार आहात का. हे मोदींची वक्तव्य आहेत जाहीर सभात. मग हिंदीची सक्ती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर का लादत आहेत. खरं म्हणजे त्यांनी मराठी शाळा या अधिक अभिजात कशा होतील यासाठी कार्य केलं पाहिजे. मुंबईसारख्या शहरामध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. पडत नाहीत, बंद पाडल्या जात आहेत. हे अतिक्रमण आहे. त्याच्यामध्ये आता हिंदीची सक्ती अनिवार्य. तिसरी भाषा ही तिसरी चौथी पाचवी भाषा आम्हाला गरज नाही. मी त्या सर्व लेखक आणि कवींचं शिवसेनेतर्फे अभिनंदन करतो. हेमंत दिवटे यांच्यासारखे कवी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, त्यांनी त्यांचा राज्य सरकारचा पुरस्कार हिंदीच्या सक्तीविरुद्ध परत करण्याची घोषणा केलेली आहे. इतरही कवी लेखक आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेकांना राष्ट्रीय आणि राज्याचे पुरस्कार मिळाले. मग कोणी पद्मश्री असतील, पद्मभूषण असतील, पद्मविभूषण असतील, अनेक असतील. मराठीच्या छातीवर एक भाषा बसवून मुंबईसह महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्याचं जे कारस्थान चालू आहे त्याविरुद्ध हे हत्यार उचलायलाच पाहिजे. आणि म्हणून मराठी लेखक, कवी, अभिनेते यांनी ही जी भूमिका घेतली, तर समीर चौगुले यांनी सुद्धा त्या संदर्भात परखड काही आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत. अनेकांनी केलं आणि हे योग्य आहे. पण राऊतसाहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष फक्त भूमिका व्यक्त करणार आहे की या संदर्भात काही आंदोलनही उभं करणार आहे? कारण मनसेचं आजपासून आंदोलन करू द्या ना. बघा, आंदोलन त्यांना करू द्या. आम्ही सुद्धा शिवसेना हा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे. उद्या काही काळामध्ये विधानसभा सुरू होईल आणि विधानसभा हे सरकारला या संदर्भातलं जाब विचारण्याचं योग्य व्यासपीठ आहे. सरकारला ही दादागिरी, हिंदीची दादागिरी कोणासाठी करतायत? मुंबईवरती आक्रमण वाढावं, मुंबईची अधिकृत भाषा मराठी न राहता किंवा महाराष्ट्राची इतर कोणत्या भाषेला प्राधान्य मिळावं यासाठी हे चाललंय का? महाराष्ट्राला, महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्याचं हे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे आणि कोणाला तरी मुंबई घशात घालायची आहे. या मुंबईतून मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार करायचा आहे. यासाठी जर ही कारस्थानं चालली असेल तर शिवसेनेचा जो जन्म आहे, ज्या कारणासाठी झालेला आहे, ते शिवसेना विसरणार नाही. मराठी भाषा, मराठी माणसावरच्या ज्यासाठी न्याय्य हक्कांची लढाई, मराठी भाषेवरचं अतिक्रमण थांबवणं, यासाठीच जन्म झाला आहे. आणि आम्ही मराठी भाषेसंदर्भात आमचं जे ऋण आहे ते असं वाया जाऊ देणार नाही. पण राऊतसाहेब, जे रस्त्यावरचं आंदोलन मनसे आजपासून करू द्या, त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब आता आमचा प्रश्न आहे. आम्ही बघू. आमची एक भूमिका आहे. मराठी राजभाषा लागेल तरच मराठी पण टिकेल. 106 हुतात्म्याने जे बलिदान दिलं आहे हे मराठी भाषेसाठी दिलं आहे. आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली 59 वर्षापूर्वी, ती मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी केलेली आहे. शिवसेनेचा जन्म आणि आत्माच मुळी त्या कारणासाठी झालेला आहे. दुसरा विषय असा आहे की भास्कर जाधव म्हणतात की राजकीय संन्यास मी घेणार आहे. संजय राऊत मला सावरण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा नाराजीबद्दल त्यांना प्रश्न विचारला जातो तेव्हा मला सावरण्याचा. एक लक्षात घ्या, भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहे. शिवसेनेचे एक प्रमुख नेते आहेत. त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या गेल्या काही काळामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचं योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहे. आता त्यांची जी भूमिका आहे ती वृत्तपत्रातून मी वाचली.
नक्की ते जेव्हा आणि ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणामध्ये असतात, त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षानं दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक कडवट शिवसैनिक आहे. आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे, काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहे. नाही, पण राऊत साहेब, एक त्यांनी जे विधान केलं ते अत्यंत महत्त्वाचं यासाठी ठरतं की 2022ला शिवसेना पक्ष फुटला त्यावेळेसची जी परिस्थिती होती, जसं 2019च्या पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांनी अजित पवारांचं बंड कौशल्याने हाताळलं, 2022ला करता येऊ शकलं असतं. पण तेव्हा मी पक्षात नवीन होतो, मला या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती. आमदार फुटून जायला नको हवे होते, त्यांना कोणाला वाटेल की हवं होतं. नाही, कोणाला वाटेल की आमदार फुटून जावेत, खासदार फुटून जावेत, कोणालाही वाटणार नाही. शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत आहेत, बरोबर आहे तेव्हाचं. पण तरीही त्यानंतर 2.5 वर्षांनी अजित पवार 40-42 आमदार घेऊन गेलेच ना. ज्यांना शेण खायचंच आहे, ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतःच्या गद्दारीचं, ते थांबणार नाही. पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत, ED, CBI, पोलीस, तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी चर्चा केली. मी स्वतःसुद्धा त्यावेळेला अनेक बैठका होतो. पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती, प्रत्येकाचा आजार वेगळा होता, प्रत्येकाचं आजार दुखणं वेगळं होतं, हे मला माहिती आहे. आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी त्यांना, आणि त्याच्यामुळे मला आता ED किंवा CBI अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते. मला माहिती आहे, विचारा त्यांना. त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते. आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे, ही दुखणी आहेत, किंवा हा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा, त्याला तुम्ही काय करणार? भय आणि भ्रष्टाचार या 2 गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले. भय आणि भ्रष्टाचार निर्माणाचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीसांनी केलं. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही गुलाबराव पाटलांचा उल्लेख केलाच आहात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना फुटली तेव्हा सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनी एकनाथ शिंदेकडे मांडला. इम्पॉसिबल. आता हा तुम्ही जो मोबाईलमधून मला प्रश्न विचारून दाखवले, अहो मनावर घेता येते, पळून गेलेलं डरपोक माणूस आहे, सोडून द्या. शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी, गद्दार गेले. आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे, हे बरोबर आहे त्यांचं. आणि हे लोक हायजॅक करणार होते, गद्दार लोक, त्यांना शेवटी पळून जावं लागलं. भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले. राऊतसाहेब, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून जी विधानं आहेत ज्यामुळे वाद होतोय ती थांबत नाहीयेत. एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की शेतकऱ्यांची कर्ज माफी योग्य वेळेस आपण जाहीर करू, तर दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री असं म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्जही भरलीच पाहिजे. बघा, कोण नक्की बोलबच्चन आहे ते बघावं लागेल. मला असं वाटतं मुख्यमंत्री बोलबच्चन आहे, त्यांचा आवडता शब्द आहे तो. हा बोलबच्चन, तो बोलबच्चन, तो बोलबच्चन. योग्य वेळी निर्णय जाहीर करणार आहेत ते कर्जमाफीचा. आणि आम्ही काल म्हणालो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पुढल्या महिन्यात 1 लाख झाल्यावर काय त्यांना विक्रमी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये हव्यात शेतकऱ्यांच्या, त्यानंतर ते कर्जमाफी करतील किंवा लाडकी बहिणींना 21 रुपये देतील. बोले आपका क्या है भाई? सर,
ईरान और इसराइल के, इसमें अमेरिका बीच में आया। वहीं प्रधानमंत्री ने भी जो ईरान के प्रेसिडेंट से बात करी है, पीस की बात करी, कैसे देखते हैं? देखिए, पीस की बात तो होनी चाहिए। युद्ध होना कोई अच्छी बात नहीं है, चाहे इजराइल की तरफ हो या चाहे ईरान की तरफ हो, चाहे भारत हो चाहे पाकिस्तान हो। नुकसान तो जो सामान्य जनता है उनको होता है, उनके घर जले जाते हैं, उनके ऊपर बॉम्ब पड़ते हैं, उनकी रोजी रोटी छीन जाती है, लोग मारे जाते हैं। लेकिन प्रेसिडेंट ट्रंप को फ़ोन करना चाहिए मोदी जी ने। ईरान के प्रेसिडेंट को फ़ोन करके तो कोई फ़ायदा नहीं है ना। प्रेसिडेंट ट्रंप को पूछना चाहिए कि आपने हमारा वॉर रुकवा दिया, हम पर प्रेशर डालकर, भारत पाकिस्तान का, लेकिन आपकी भूमिका ईरान और इजराइल के वॉर में बहुत अलग है। आपने ईरान पर बॉम्ब डाला, इजराइल को मदद की। आप हमारे मित्र हैं प्रेसिडेंट ट्रंप, आपके लिए हमने नमस्ते ट्रंप वगैरह वगैरह प्रचार की, बहुत सभाएं की, फिर ये दोहरी नीति क्यों है? ये प्रेसिडेंट ट्रंप को पूछना चाहिए। ईरान मेरे हिसाब से एक स्वाभिमानी राष्ट्र है, एक मजबूत राष्ट्र है, और जब कोई अपने देश पर हमला करता है तो डिफेंस का अधिकार हमको है, भारत को भी है, ईरान को भी है। इतना ही मैं कह सकता हूँ। एकनाथ शिंदे जी श्रीनगर में गए हुए थे, वहाँ पर उन्होंने बयान दिया। एकनाथ शिंदे ने कहा इसी तरीके से कि जो अभी जो सरकार मौजूद है वो कांग्रेस का हाथ नहीं, अब ये मोदी जी का हथौड़ा है, पाकिस्तान ये जान गया है। क्या बोल रहे हो? ये कौन बोल रहा है? एकनाथ शिंदे जी ने कहा। कौन सा हथौड़ा है ये? मोदी जी का हथौड़ा। हथौड़ा है मोदी जी का, इसलिए डर के पीछे आ गए ना प्रेसिडेंट ट्रंप के फ़ोन के बाद। देखो, मैंने बोला ना, ये भय और भ्रष्टाचार से पीड़ित लोग हैं, एकनाथ शिंदे जैसे लोग। ये जब भयमुक्त हो गए बीजेपी के भय से, तब ये असली बात करेंगे। ईरान नहीं डरा है, ईरान लड़ रहा है प्रेसिडेंट ट्रंप के हमले के बाद। बीजेपी डर के मारे पीछे हट गए। लगता है ये शिंदे जी ने अपने आंख पर पट्टी डाली है, कुछ डालकर कान भी सुनना बंद कर दिया। हिंदी भाषा सक्ती के खिलाफ शिवसेना कुछ आंदोलन